माहिती दिलंय आता हे सगळ्यांचे भूक लागले आणि जास्त काय बोललो ते खऱ्या अर्थाने नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा झंझावात चालू झालेला आहे. हे 48 तासात साहेब तुम्ही सांगितलं आणि तो आपल्याला प्रत्यक्षात दिसतोय. या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित सन्माननीय संसदरत्न खासदार नरेशजी मस्के साहेब उपस्थित झालेले आहेत. साहेबांची वाट पाहत आहे तिकडे. त्याचप्रमाणे या व्यासपीठावरती शिवसेनेचे उपनेते विजयजी चौगुले साहेब, विजयजी नाटा साहेब, सन्माननीय जिल्हा प्रमुख द्वारकानाथ गोविल साहेब, किशोरजी पाटकर साहेब, महिला जिल्हा संघटका, आमचे दोन्ही शहर प्रमुख आणि तितक्याच ताकदीचे सगळे ज्येष्ठ आमचे नगरसेवक असतील, एम के मोरे साहेब असतील, सी आर पाटील साहेब, कुलकर्णी साहेब, त्या ठिकाणी शिवराम मोरे साहेब, गोविल साहेब, सगळेच आमचे जगदीश लोंढे साहेब असतील. इतकी ताकदवान फळी कुठल्याही पक्षाकडे नाहीये. मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. आणि कसलेले पैलवान म्हणतो ना, कसलेले पैलवान, ते सगळे कसलेले पैलवान आमच्या शिवसेनेमध्ये आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये साहेब आदेश देतील युतीच्या संदर्भातला, तो आपण 100% पाळूच. परंतु आम्ही 100% तयारी केली हे छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो या ठिकाणी. आणि ती 100% तयारी करत असताना आताच भोर साहेबांनी या ठिकाणी तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. भाषणापेक्षाही ते मार्गदर्शन आपल्यासाठी फार अनमोल होतं. कारण इलेक्शन लढायचं ते फक्त भाषण देऊन होणार नाहीये. कारण खऱ्या अर्थानं जे काम असतं ते मतदार यादीपासून असतं. आणि आपलं संघटन असेल, बॅक ऑफिस असेल, ह्या सगळ्यांची तयारी कशा पद्धतीने करायचं, अगदी फॉर्म भरण्यापासून ते अगदी सूचक अनुमोदक यापासून तुम्हाला त्या ठिकाणी तयारी करावी लागतं. मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या सुज्ञ आणि सूक्ष्म पद्धतीनं कोणीही आपल्याला नियोजन सांगणार नाही. ते शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. आज महाराष्ट्रभर नगरपंचायत, नगर परिषदेचे रिझल्ट लागले आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने दुसऱ्या क्रमांकाचा, तितक्याच ताकदीचा दुसरा पक्ष कोण असेल तर तो शिवसेना आहे, लक्षात घ्या. आणि संपूर्ण वातावरण आमच्याकडे मला वाटतं 2.5 वर्ष संघटन हे आपलं 50 वर्षाचं 40 वर्षाचं जरी असलं तरी साहेबांचं एक वाक्य होतं, आमदारकी झाल्या, खासदारकी झाल्या, ह्या आपल्या लढाई असतील. कार्यकर्त्यांच्या लढाईसाठी, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी या महाराष्ट्रामध्ये 22 दिवसामध्ये 54 सभा घेतले, 54 सभा. आणि 22 दिवसामध्ये अखंड महाराष्ट्र त्या ठिकाणी या नगर परिषद, नगर पंचायतीसाठी साहेबांनी दिवस रात्र पळाले. एक कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे यासाठी झटणारा नेता या महाराष्ट्रात, उभ्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांसाठी दुसरा कोणी नाहीये. आणि साहेब नेहमी सांगत असतात की एक वेळ आमच्या नेत्यांपेक्षाही
या कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे. कार्यकर्ता जर का टिकला तर नेते टिकतील, ही संघटना टिकेल. आणि शिवसैनिक हा शिवसेनेचा मानबिंदू आहे. आणि शिवसैनिकाच्या लढाईसाठी खऱ्या अर्थानं आता नगरपंचायत झाल्या, नगर परिषद झाल्या, आता महानगरपालिका आलेली आहे. आणि महानगरपालिकेमध्ये आपण सगळ्यात महत्वाच्या महानगरपालिका लागलेल्या आहे. साहेबांवरती, एकट्या साहेबांवरती आपण म्हणतो ना एकटा टायगर, तसं महाराष्ट्रामध्ये साहेब एकटा टायगर म्हणून फिरतात आणि इतका झंझावत असतो की त्या ठिकाणी साहेबांच्या ज्या ज्या गावामध्ये जातात, ज्या ज्या ठिकाणी मध्ये जातात, अक्षरशः माता भगिनींचा लोट तिकडे असतो. तिथं साहेबांना एक मिनिट उसत घ्यायला वेळ नसतो. इतक्या ताकदीनं साहेब फिरत असतात ते फक्त आपल्यासाठी. आणि आता आपली लढाई आहे. आपल्या लढाईसाठी आपण आता सज्ज झालो आहोत. आपल्या सगळ्यांनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांवरती सगळेजण प्रेम करतात. आपल्या सगळ्यांनी एक मताने, एकजुटीने आपल्याला साहेबांना शब्द द्यावा लागेल. काल आम्ही गोयल साहेब आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मुलाखती झाल्या, बरेच पक्षांच्या मुलाखती झाल्या, पण शिवसेनेच्या ओरिजिनल मुलाखती झाल्या आणि ओरिजिनल आकडे होते. फेक आकडे नाही. आमच्याकडे एवढे आले, आमच्याकडे तेवढे आले असं काही नव्हतं. आमच्याकडे ओरिजिनल आकडे होते. आणि तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने मुलाखती झालेल्या आहेत, एका एका प्रभागामध्ये 22 उमेदवार इच्छुक आहेत. शिवराम पाटील साहेब 22 उमेदवार इच्छुक आहेत. आणि हे उदाहरण म्हणजे ज्या प्रभागामध्ये 22 उमेदवार जर का इच्छुक असतील तर मी तुम्हाला सांगतो त्या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त कार्यकर्ते आहेत. शिवसेना त्या विभागामध्ये अतिशय सक्षमपणे आहे. आणि हे जिवंत संघटनेचं उदाहरण असेल की त्या ठिकाणी सगळ्यात जास्त इच्छुक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं जितके उमेदवार इच्छुक असतील तितकी शिवसेनेची ताकद आहे. परंतु हा इतिहास पण आपल्याला पुसायचा नाहीये की ज्यावेळी शिवसेना हा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरती चालणारा पक्ष होता. मग कितीही मोठा नेता असू द्या, कितीही मोठा शिवसैनिक असू द्या, त्या ठिकाणी आदेश आला आणि आदेशाचं पालन करायचं म्हणजे शिवसेना, हे समीकरण आपल्याला पुसता येणार नाहीये. आणि 22 उमेदवार इच्छुक असले तरी त्या ठिकाणी आपल्याला 4च द्यायचे. तुम्ही समजून घ्या. माने साहेबांनी सांगितलं आता की ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि जर का 4च उमेदवार द्यायचे आहेत तर तिथं ते कोणीही पार्सलिटी चालत नाही. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या न्यायालयामध्ये देण्याचं काम केलं जातं, घेण्याचं काम केलं जात नाहीये. आणि तिकिटांसाठी पैसे घेणारे नेते आपण बरेच ठिकाणी पाहिले असेल, पण जो सच्चा कार्यकर्ता आहे, तुमचं सर्वेक्षण, तुमचे सर्वे याच्यावरच तिकीट भेटले जाईल. आणि याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारे वसिलेबाजी चालत नाही. ते एकमेव छाती ठोकपणे सांगत असेल कोण, ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सांगतात आपल्याला. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकच जिद्द बाळगली पाहिजे. समोर कोण आहे, किती शक्तिशाली आहे, याच्याकडे काही न बघता मी तुम्हाला खात्री देतो, आताच आम्ही चौगुले साहेब, आम्ही नाटा साहेब वगैरे सगळे बोलत होतो, सूक्ष्म नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम केला तर या शिवसेनेचा भगवा ध्वज नवी मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवल्याशिवाय आम्ही सगळेच तुमच्या साक्षीने सांगतो राहणार नाहीये. इतर पक्षांची प्रायव्हेट लिमिटेड पक्ष, प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे समजतंय का तुम्हाला, की वरून मालक सांगतो, मॅनेजर ऐकतो, खाली त्या पद्धतीनं कर्मचारी काम करतो आणि कर्मचारी खाली आपला काम करतो, कार्यकर्ते शिल्लक नाहीयेत, अशी या पक्षांची अवस्था आहे. पण एकमेव पक्ष असा आहे की त्याच्यापेक्षा, नेत्यांपेक्षा जास्त कार्यकर्ते कुठले असतील तर शिवसेनेमध्ये ते कार्यकर्ते आहेत.
आणि येणारा काळ फार महत्वाचा आहे. आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो की आपल्याला आपण सगळे भाग्यवान आहोत की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसारखं ज्या ठिकाणी नेतृत्व कुठल्याही पक्षाला नाहीये. मी गेल्या 2.5 वर्षामध्ये सांगितलं की आतापर्यंत सगळे मुख्यमंत्री काढा, त्यांच्या वर्षा बंगल्यावरचे सगळ्या त्या बुक असतील, एंट्री बुक असतील, त्यांच्या एंट्री बुकचं सगळ्या मुख्यमंत्र्यांची लिस्ट असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या 2.5 वर्षाच्या त्या एंट्री बुकची संख्या केली असेल तर सगळ्यात जास्त लोकांना भेटणारा मुख्यमंत्री कोण म्हणून गिनीज बुकात अशी नोंद होईल असे एकनाथ शिंदे साहेबांचं काम आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कोणीही जावा, कधीही भेटा, त्यांना कधीही नाराज करणार नाहीत आणि लोकांमध्ये मिसळून सातत्यपूर्ण काम करण्याचं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं काम आहे. आज लोकप्रियतेच्या बाबतीत बघितलं असेल, एवढे मोठे निर्णय घेतलेले आहेत की या नवी मुंबईमध्ये सगळ्यात जास्त मला वाटतं आपल्या भूमिपुत्रांसाठी कायमस्वरूपीची घरं करण्यामध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे. इथल्या गरजेपोटी घरांचा महत्वाचा मुद्दा घेतलेला आहे. इथल्या सिडकोचे महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. असंख्य असे निर्णय या ठिकाणी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. कंडोनियमच्या बाबतीतला सगळ्यात मला वाटतं गेली 10-15 वर्ष हा कंडोनियमचा प्रश्न कायम होता. आज आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं असेल की सगळ्या ठिकाणी उद्घाटन झाली आणि काम पण चालू झाले. इतकं सक्षमपणे आपण काम करणारं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. मी तुम्हाला एकच सांगतो की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. काल परवा पाहिलं असेल की विमानतळावरती साहेब पळत असताना एक व्हिडिओ पाहिला तुम्ही की 5 मिनिटं राहिले तर त्या 5 मिनिटांमध्ये माझा कार्यकर्ता, माझा तिथला पदाधिकारी वाट बघत असेल. ते शेवटच्या 10 वाजता आचारसंहितेमुळं तिकडं वेळ संपून जाईल आणि मग परत जाऊ तिथल्या कार्यकर्त्यांना भेटणं गरजेचं आहे. आचारसंहितेचं उल्लंघन न करता तिथं आपण पोहोचलं पाहिजे. इतक्या तळमळीनं आजपर्यंत कुठला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विमानतळावर कसा पळताना पाहिला नसेल. फक्त त्याच्यासाठी तळमळ असते, कार्यकर्त्यांसाठी पळण्याची ऊर्जा कोणामध्ये असेल ते फक्त एकनाथ शिंदे साहेबांमध्ये. आणि मग असं असताना आपण सगळ्यांनी ज्या ऊर्जेने, ज्या ताकदीने आपण सगळेजण एकमुखाने त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना शब्द द्यावा लागेल की या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे एक आहोत आणि सांगायची गरज नाहीये. ज्या पद्धतीनं हा मेळावा तितक्या ताकदीचा होतोय, येणाऱ्या काळामध्ये तितक्या ताकदीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सगळेजण सक्षम असू हे मी तुम्हाला अतिशय जाणीवपूर्वक सांगतो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येकाला एक आम्ही प्रभारी म्हणून देऊ. प्रत्येक जण त्या ठिकाणी काम करेल. ते सगळे ज्येष्ठ बसलेले, ते ज्येष्ठ तुमच्यावरती त्या पद्धतीची जबाबदारी घेऊन काम करतील. आणि नक्कीच या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना आज शब्द देण्याची वेळ आहे. मला वाटतं आपण सगळेजण सज्ज आहात ना? अरे आवाज येत नाही आपला. भास्कर साहेब असा आवाज येईल कसं चालणार आहे? मला सांगा, एकनाथ शिंदे साहेबांना आज आपण सगळ्यांनी शब्द द्यायचा आहे. आपण द्यायला तयार आहोत ना? यस. आणि मला खात्री आहे की जिवंत शिवसेना कुठे असेल ती फक्त नवी मुंबईमध्ये. हे आम्ही त्यांना छाती ठोकपणे सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची आज खऱ्या अर्थाने आपण या प्रचाराचा पहिला नारळ फोडलाय असं आपण आज या ठिकाणी सांगतो. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आता निघालेले आहेत, थोड्या वेळात पोहोचतील या ठिकाणी. 5 ते 10 मिनिटांमध्ये पोहोचतील. आणि या ठिकाणी आपले अजून मान्यवर बोलणार आहे. तुम्हा सगळ्यांना एकच सांगतो, आई तुळजाभवानीची शपथ तुमच्या सगळ्यांना देतो की आपल्याला आपल्या घरातला, आपल्या कुटुंबातला, आपल्या परिवारातला असा नेता या धर्तीवरती कुठे भेटणार नाहीये. इतकं सर्वसामान्यांसाठी झटणारा, आपल्यातला आपला म्हणणारा, लाडक्या बहिणींसाठी जीवाचं रान करणारा
नेता कधीही मिळणार नाहीये. कमीत कमी आपल्यातले मतभेद सगळे विसरून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसाठी आपण एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे. आणि मी तुम्हाला शेवटची जाता जाता घोषणा देऊ आपण, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तिकडे ते कुठलं वेगवेगळे हाऊस आहेत ना, त्यांच्या हाऊसचे असे दारा खिडक्या असे खटाखट फुटले पाहिजे. जरा आवाज द्या ना तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय